कृषी वार्तामध्ये मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, कपाशी नियोजनमध्ये आज आपण कपाशीला पहिली फवारणी नियोजन इथे देत आहोत. अनेक शेतकरी मित्रांच्या ज्या कपाशी आहेत पाणीवरती म्हणजे बागायती क्षेत्रावरती, तर त्यांच्या कमेंट आपल्याला आलेल्या होत्या की पहिली फवारणी आपण सांगावी. पहिल्या फवारणीमध्ये मित्रांनो आपण पाहू शकता थायमोथॉक्झम 25% आपण यामध्ये घेणार आहोत, ज्यामुळे रस शोषक किडीवरती नियंत्रण आपल्याला यामध्ये बसणार आहे. आणि त्याचबरोबर आपण इमेमॅक्टिन बेंजोएट येथे घेतलेला आहे. हे 5% मधील मित्रांनो आहे. त्याचबरोबर आपल्याला जोडीला नॅनो बूस्टर कॅप्सूल प्लस येथे आपण देणार आहोत. यामध्ये 50 कॅप्सूल एका बॉटलमध्ये आपल्याला येतात. तर 2 कॅप्सूल आपण एका पंपासाठी घेणार आहोत. तर टॉनिक म्हणून हे आपल्याला कार्य करणार आहे. तर आता मित्रांनो आपण कपाशी आपली पाहू शकता 8-8 पानावरती कपाशी सध्या आहे. आणि सध्या पण पाऊस नसल्यामुळे थोडा कोकडा आपल्याला या कपाशीवरती दिसून येतो. कपाशीला पाणी पण देऊन घेतलेलं आहे. जमीन आपली सध्या ओली आहे फवारणीसाठी. आणि खताचा डोस आपण यामध्ये टाकून घेतलेला आहे. खतामध्ये 9-24-24 30 किलो, 18-46-0 30 किलो आणि 10 किलो युरिया यामध्ये आपण घेतलेला आहे. म्हणजे अशी एकूण 70 किलोची मात्रा आपण 1 एकरसाठी येथे देत आहोत. अशी खताची मात्रा आपण यामध्ये दिलेली आहे. त्यानंतर पाणी देऊन घेतलेलं आहे आणि आता फवारणीचं नियोजन आपण येथे केलेलं आहे. तर मित्रांनो, यामध्ये सध्या कपाशीवरती कोणत्या समस्या दिसलेल्या आहेत किंवा दिसतात, आपल्याला या समस्या सर्व प्लॉटमध्ये मित्रांनो दिसून येतात. म्हणजे आपण फ्लोनी जरी पाणी दिलं किंवा पावसावरती जर आपली कपाशी असली तरी पण या समस्या असतात. त्यामुळे निश्चित आपण ही फवारणी आपण काढू शकता. हे जे आपण कॉम्बिनेशन करणार आहोत हे कॉम्बिनेशन मित्रांनो आपण नक्कीच घ्या, कारण यामध्ये येणाऱ्या मुख्य ज्या समस्या आहेत त्या नियंत्रित होणार आहेत. तर येणाऱ्या समस्या कोणत्या आहेत, तर पाहू शकता पानाचा असणारा कोकडा यामधून आपल्याला नियंत्रित होणार आहे. आणि मुख्य समस्या मित्रांनो काय होतं की ठिपक्याची बोंडाळी आहे ती कोवळ्या शेंड्यामधून खाली प्रवेश करते. आणि यामधून खाली प्रवेश केल्यानंतर आपल्याला हा जो इथून कट बसतो, तर हा इथून कट आपल्या झाडाला बसतो आणि हा शेंडा येथे तुटून खाली पडतो. तर यामध्ये दुसरा जो प्रकार आहे नाकतोड्याचा, तर नाकतोडा काय करतो, नाकतोडा ही मित्रांनो संध्याकाळच्या वेळेस सक्रिय होणारी कीड आहे. संध्याकाळी खाली बसून या दांड्याला चघळत बसण्याचं काम हा नाकतोडा करतो. तर नाकतोड्यामुळे काय होतं की नाकतोडा चघळत बसल्यामुळे हा शेंडा म्हणजे येथून खाली दुमडतो आणि याचा तुकडा पडतो. आपण सकाळी जर याचं निरीक्षण केलं तर जमिनीमध्ये आपल्याला हे शेंडे पडलेले दिसतात. नाकतोडे आपल्याला सकाळी सकाळी सहज आपल्याला आपल्या शेतामध्ये उडताना दिसतील. तर अशा पद्धतीमध्ये आपल्याला हा शेंडा जर तुटून पडला तर आपल्याला या झाडाचा काही उपयोग येथे होत नाही. म्हणजे आपण मित्रांनो यामध्ये खूप असं लॉसमध्ये जातो आणि लाईनच्या लाईन आपल्याला नुकसानमध्ये आपल्याला यामध्ये दिसून येतात. तर हे नुकसान कधी दिसून येतं, आपल्याला पाऊस पडल्यानंतर पण हा प्रकार दिसून येतो किंवा पाऊस झाला नाही किंवा फ्लोनी आपण पाणी दिलेलं असलं त्यावरती पण दिसून येतो. तर यासाठीच आपण ही फवारणी घेत आहोत की जेणेकरून आपली नुकसान पातळी जास्त होऊ नये, म्हणून आपल्याला या फवारणीचं नियोजन आपण इथे दिलेलं आहे. तर इमेमॅक्टिन बेंजोएटमध्ये आपल्याला ठिपक्याचे बोंडाळीचं नियंत्रण येथे होणार आहे. त्यामध्येच आपल्याला मावा, तुडतुडा, थ्रिप्स याचं नियंत्रण आपल्याला थायमोथॉक्झम कंटेंट असणारं प्रोडक्ट्समध्ये आपल्याला होणार आहे. आणि नाकतोड्याचं बंदोबस्त करण्यासाठी ह्या मित्रांनो दोन्ही औषधाचं कॉम्बिनेशन आपण करून तो नियंत्रण आपण मावा, तुडतुडा, थ्रिप्स किंवा आळीवरती कवर यामधून मिळवू शकता. आणि नाकतोडे मित्रांनो आपल्याला संपुष्टात आणण्यासाठी आपल्याला एकतर ते पकडून मारावे लागतात किंवा आपल्या बांधावरती जास्त गवत वगैरे असेल किंवा गवत कापून जर आपण टाकलेलं असेल तर ते मित्रांनो आपण नष्ट करून किंवा पेटवून देऊन बांध आपले स्वच्छ करणं गरजेचं आहे. की म्हणजेच नाकतोडे जे असतात ते आपल्या बांधावरती त्या गवतामध्ये अंडी घालणार नाहीत किंवा नाकतोड्याचा बंदोबस्त आपण यामधून करू शकतो. तर अशा पद्धतीचं हा मित्रांनो आपला पहिला स्प्रे आहे आणि जबरदस्त स्प्रे आहे. तर त्यामध्ये टॉनिक पण मी तुम्हाला दाखवून घेणार आहे. तर अशा पद्धतीमध्ये मित्रांनो नॅनो बूस्टर कॅप्सूल आहे. आपण कपाशीबरोबर सोयाबीन, तूर, इतर भाजीपाला पीक, फळपीक, ऊस वगैरे यामध्ये पण या कॅप्सूल घेऊ शकता. 50 कॅप्सूल मित्रांनो बॉटलमध्ये येतात. कपाशी, सोयाबीन, तूर, ऊस, कांदा, लसूण, अद्रक, हळद, टोमॅटो, मिरची, वांगी, कोथिंबीर इतर सर्व पिकांमध्ये मित्रांनो आपण या नॅनो कॅप्सूल घेऊ शकता. पंपासाठी 2-2 कॅप्सूल मित्रांनो घ्यायचे आहेत. जबरदस्त रिझल्ट मित्रांनो आपल्याला भेटणार आहे. आता हा पाऊच आहे ते आपण वापरायचा नाही आहे, लक्षात घ्या. तर अशा पद्धतीमध्ये मित्रांनो 50 कॅप्सूल आपल्याला इथे येणार आहेत.
मार्केटमध्ये जबरदस्त रिझल्ट देणारं हे कॅप्सूल आहे आणि 50 कॅप्सूल अशा पद्धतीने आपल्याला येणार आहे. 2-2 कॅप्सूल टाका आणि जबरदस्त रिझल्ट, फुटवा, वाढ वगैरे, काळोखी, झाडाची भरमसाठ वाढ, फुलकळी असू द्या किंवा पाते धारण वगैरे करणं असू द्या, सर्ववरती आपल्याला हे कॅप्सूल नियोजन देणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथे थांबूयात. तर जरूर आपण याचा लाभ घ्या. तर धन्यवाद.